जय शिवराय मित्रांनो, आता आपण आलो आहे लोणी भापघर येथील श्री क्षेत्र मल्लिकार्जुन मंदिराच्या दर्शनाला. आणि सुरुवातीलाच आपल्याला हे पहा, हे भगवान विष्णूंनी जो वराह अवतार घेतला होता त्याचं हे प्रतीक इथं कोरलेलं आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे ही कोरीव. भगवान विष्णूच्या वराह अवताराची अतिशय दुर्मिळ मूर्ती आहे ती. त्याच्या समोरच हे बहुतेक जात आहे आणि ही समोर पुष्पगरणी आहे, खूप मोठी आणि सुंदर अशी कोरीव आहे. आपण जाऊन बघणार आहे ती. आणि त्याच्या ह्या डाव्या साईडला हे समोर अतिशय पुरातन असं मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. लोणी भापघर हे अष्टविनायकापैकी मोरगावचा मोरेश्वर गणपती जिथं येतो तिथून एक 4 किलोमीटर अंतरावरतीच आहे. आणि लोणी भापघरमध्ये अतिशय पुरातन अशी बरेचशी जुनी मंदिर आहे. त्यातलं हे सर्वात पुरातन असं मंदिर आहे जे यादवकालीन आहे असं म्हणतात. हे पाही पुष्पगरणी आणि खूप सुंदर असं दगडामधलं नक्षीकाम केलेलं आहे. आणि हे जे आतमध्ये कोनाडे आहेत ते पण जाऊन पाहणार आहे आपण. सध्या तिथं मूर्त्या नाही आहेत, पण जुन्या काळामध्ये ह्या कोनाड्यामध्ये मूर्त्या असणार आहेत. आत्ता आपल्याला पाहायला भेटत नाही एकही मूर्ती. हे समोर हे विष्णू मंडप आणि हे पहा हे विष्णू मंडप. आणि ह्या विष्णू मंडपावरती वेगवेगळ्या रामायण महाभारतामधले प्रसंग कोरलेले आहेत. तर चला जाऊन मंदिर पाहू आपण. हे पाही दत्तानंद सरस्वती स्वामी, त्यांची ही ती समाधी आहे. त्यांचं खूप मोठं कार्य ह्या भागामध्ये घडून गेलेलं आहे. आणि ते समोरच देवीची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि हा जो भाग आहे ना समोरचा हा लॉक आहे. इथं खाली खूप मोठी रूम आहे याच्या खाली. आणि ती रूम वर्षामधनं फक्त एकदा दसऱ्याच्या दिवशी उघडली जाते. खाली अतिशय खडकामध्ये कोरीव अशी रूम आहे. हे पहा ही देवीची त्या स्वामींनी घडवलेली मूर्ती आहे स्वतःच्या हाताने. आणि ही ती रूम आहे खाली, बरीच मोठी दगडामध्ये कोरलेली रूम आहे. बघा ते दादा सांगता येते काकांना. बघा एकच नाही शरीरातलं हे घटक गेलं तर कसं काय होतंय माणसाचं. काय नाव आहे महाराजांचं? श्रीमत परमहंस दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज. मंदिर सध्या बंद आहे. पुरातन खात्याच्या विभागाच्या अंडर येत आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे मंदिर बंद असतं. पण ह्या दादांनी आपल्यासाठी उघडले मंदिर. तर एकदा आपण आतून पाहूयात. हे पहा ह्या पुरातन काळामधल्या मूर्त्या कोरीव, जे वेगवेगळे प्रसंग आपल्याला त्या काळामधले दाखवतात. मग रामायण असेल, महाभारत असेल किंवा देवी देवतांचे कुठले प्रसंग असतील ते मोठ्या प्रमाणामध्ये कोरले तिथं. तर आपण आता ते पण पाहूयात आणि दर्शन घेऊयात. साक्षात भगवान श्रीरामाने याची निर्मिती केली असं म्हणतात या 2 पिंडींची. ही सगळी कृष्ण लीला आहे. संपूर्ण ही कृष्ण लीला आहे. ही का संपूर्ण कृष्ण लीला. ते राम कुठलं खाली गेलं राम. ही संपूर्ण कृष्ण लीला. हे आता आपण जे पाहतोय ही संपूर्ण श्रीकृष्ण लीला इथे दगडामध्ये कोरलेली आहे. सुंदर अशा काळ्या पाषाणामध्ये कोरीव अशी कृष्णलीला.
आता आपण पाहणार आहोत हे समोर दत्ताचं मंदिर आणि ही ती पुष्पकरणी जी आपण पाहिली होती ती, आणि हा आहे विष्णू मंडप आणि त्याच्या बाजूला संपूर्ण महाभारत प्रसंगामधील पात्र कोरलेले आहेत आणि काही प्रसंग कोरलेले आहेत. आज जायचं नाही घे. इथून पुढे आतमध्ये जाऊन देत नाहीत मंदिरामध्ये, तर आपण बाहेरनंच दर्शनाने त्याचं व्हिडिओ शूटिंग घेऊयात. ह्या कोणाड्यामध्ये पण मूर्ती होत्या बरं का नाही नाही आधी. नव्हते नाही म्हणजे आमचा आजोबा पण जेव्हा सांगतात हां. ही कसं आहे बारामध्ये ही कशी ध्यानात बसायसाठी हे कोणाड्या कशासाठी होते मग? बसायसाठी ती बसायसाठी माणसाला हां का? ध्यानास्त करत बसायचं काय करणार. बरं बरं बरं. हे बघा, इकडे रामायण. हे वरचं. चला आपण रामायणाचे प्रसंग, भगवान विष्णू अवताराचे काही प्रसंग पाहूयात आता, जे ह्या विष्णू मंडपाच्या बाजूने कोरलेले आहेत. मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळ अजून एक पुरातन असं एक मंदिर आपल्याला पाहायला भेटलं, तिथं आपण आलो आहे. आणि त्याच्या मंदिराच्या जवळच बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ही विरगळं आपल्याला पाहायला भेटतात. तर ही विरगळं आणि त्या मंदिरात आपण पाहूयात. आणि त्याच्याच जवळ हे लोणी भापकर गावातील ग्रामस्थांचं हे ग्रामदैवत
त्याचं मंदिर आपण आता पाहतोय भैरवनाथाचं. तर ते एक पाहूयात आपण. हे पण पुरातन आहे.